केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा अहिल्यानगरच्या दौऱ्यावर येणार आहेत। अमित शहांचा आज रात्री शिर्डीत मुक्काम असणार आहे। उद्या त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडेल। उद्या सकाळी साई दर्शनानंतर लोणी गावात विखे पाटील साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचं उद्घाटन करतील। त्यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करतील। या दौऱ्यादरम्यान अमित शहा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीबाबत काय घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर याबाबत भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। लोणीमध्ये आणि या लोणीच्या ठिकाणी आपण बघू शकतो माजी खासदार सुजय विखे पाटील हे स्वतः या ठिकाणचे जी तयारी आहे त्या तयारीचा आढावा घेतानाचं दृश्य जे आहे ते बघायला मिळत आहे। नेमका कशी तयारी करण्यात आलेली आहे आणि कसा हा यांचा अमित शहा यांचा दौरा असणार आहे। आमचे नेते आणि देशाचे गृहमंत्री सहकार्यता मंत्री माननीय अमित भाई आज शिर्डी येथे मुक्कामाला येत आहेत। त्यांच्या समवेत माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेटचे जवळपास 6 मंत्री या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहेत। केंद्रीय मंत्री देखील आहेत। तर एक अभूतपूर्व असा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। सहकार्याची पंढरी म्हणून ओळखले जाणारे लोणी या भूमीमध्ये पद्मश्रींनी जो पहिला सहकारी कारखाना काढला त्या सहकारी कारखान्याला मजबूत करण्यासाठी माननीय अमित भाईंनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी जे 300 कोटी रुपये NCDCमधून आम्हाला मिळाले त्याच्यातून कारखान्याचं पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन अमित भाई करतायत, याचा विशेष आनंद आम्हाला आहे। त्याचबरोबर प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने बांधण्यात आलेल्या पूर्णकृती पुतळा पद्मश्रींचा आणि पद्मभूषणचा यांचा याचं उद्घाटन अमित भाई करून जनसभेला संबोधित करणार आहेत। पूर परिस्थितीमध्ये प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटी रुपयाचा जनादेश प्रवरा परिवाराच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना अमित भाईंच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात येणार आहे। एक फुलाची पाकळी म्हणून हा दिलासा आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत। कुणाल जमदाडे, G24 तास, लोणी, अहिल्यानगर।